तर आज ग्रामीण भागातल्या गावगाड्यामध्ये अनेक ज्या योजना चालू होत्या त्या चालू असणाऱ्या योजना बंद करून त्या योजनेसाठी असणारा पैसा एका वेगळ्या योजनेकडे वळवला जातोय। आणि आज गावाकडे चला हा जो महात्मा गांधींचा संदेश होता, आज मोठ्या थाटामाटात मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियान राबवलं जातंय। खरं तर अध्यक्ष महोदय, मी आज आपल्या समोर उभा आहे। आमच्या प्रस्तावातला एक मुद्दा आहे की आर पाटील सुंदर गाव योजनेचं नाव बदलण्यात आलं। अध्यक्ष महोदय, मी या विषयासंदर्भात माझी भावना द्विधा मनस्थितीत असल्यासारखी आहे। दुःख व्यक्त करावं का आनंद व्यक्त करावा अशी आहे। दुःख एवढ्यासाठी की यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन, तुकडोजी महाराजांचा विचार लक्षात घेऊन, संत गाडगे बाबांचा विचार लक्षात घेऊन जी योजना चालू झाली, महाराष्ट्रामध्ये आमूलाग्र बदल संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानानं घडवला, तंटामुक्ती अभियानानं घडवला। त्याची दखल युनेस्कोमध्ये घेतली गेली आणि त्या आबांच्या नावावरती हसन मुश्रीफ साहेब ग्रामविकास मंत्री असताना आर पाटील सुंदरगाव योजना आबा गेल्यानंतर चालू झाली। माझे वडील म्हणून अध्यक्ष महोदय मला दुःख नाहीये, पण आज एखाद्या व्यक्तीने एखादं काम केलं तर त्या कामाची पोचपावती मिळाली पाहिजे, या भावनेतून ती योजना आज जे मंत्री आहेत तेच ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी चालू केली होती। पण आज या योजनेचं नाव बदलून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ठेवलं गेलेलं आहे। अध्यक्ष महोदय, माझं एकच मत आहे की योजनेचं नाव बदललं म्हणजे आपल्याला तसे रिझल्ट्स मिळतील अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय नाहीये। या योजनेच्या सुरुवातीला ग्रामविकास मंत्री तिथं भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की मला आर आबांसारखं काम करायचं आहे। पण मला त्यावेळेचे अधिकारी अध्यक्ष महोदय सांगतात की हा GR गावगाड्यातला सरपंच वाचणार आहे, म्हणून त्या GR मध्ये 3 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने बदल केला गेला। मुंबईच्या लायब्ररीत जाऊन त्यावेळेसच्या अधिकाऱ्यांनी इंग्लिश शब्दांच्या जागी मराठी शब्द घातले। पण आज ज्यावेळेस ही योजना राबवली जाते, हे अभियान राबवलं जाते, त्यावेळेस या अभियानाच्या माध्यमातून धोरणांचा विचार केला जातोय का? फार मोठी तफावत धोरणांमध्ये आणि वास्तव परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय या अभियानाची बघायला मिळते। काही ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, यांच्यावरती कामाचा फार मोठा बोजा या अभियानाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय घातला जातोय। आज त्यांची मानसिक स्थिती बघितली तर फार अडचणीची हे अभियान सर्व लोकांच्या मानसिकतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, मी काही वास्तव आज धोरणात्मक कुठल्या पद्धतीने यामध्ये बदल केले पाहिजेत हे अध्यक्ष महोदय सुचवायचं जर झालं तर यामध्ये सुशासनयुक्त पंचायत ऑनलाईन सेवा सुविधा पुरवणे हा एक नियम घातला गेलेला आहे। पण आता 4-4 महिने झालं डेटा ऑपरेटर आंदोलन करतायत। या डेटा ऑपरेटर यांना आकृतीबंध समावेश करण्यासाठी वेळ लागत असेल तर त्यांना थेट शासनाच्या RGSC विभागामार्फत नियुक्ती मिळावी किंवा त्यांना ZP मार्फत नियुक्ती मिळावी, म्हणजे त्यांचा पगार वेळेवर मिळेल। पगार वेळेवर मिळत नाही म्हणून त्यांना आंदोलन करावं लागतं, 4-4 महिने काम बंद ठेवायला लागतं। अध्यक्ष महोदय, यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की वेबसाईट ग्रामपंचायतीची तयार करण्यासंदर्भामध्ये ग्रामविकास विभागानं सूची काढलेली आहे। पण अध्यक्ष महोदय, आज वेबसाईट तयार करणे फार मोठं आव्हान आहे असं मला वाटत नाही। पण वेबसाईट तयार करायची कशी? शासनानं ई-ग्राम सॉफ्टवेअरला तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे ग्रामपंचायतीला मार्गदर्शन होऊ शकत नाही आणि या अभियानासाठी खाजगी कंपनीचे सॉफ्टवेअर घेऊन कामकाज करण्याच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत। पण महाराष्ट्र शासनाचाच 16/4/19चा पत्रानुसार खाजगी सॉफ्टवेअर वापरण्यास मनाई आहे। तसंच 16/10/25च्या पत्रानुसार या वेबसाईट मार्फत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, इतकी मोठी तफावत यामध्ये आहे। यामध्ये CCTV बसवायला लावलेले आहेत। आता ग्रामपंचायतीकडे कुठल्या पद्धतीचा निधी नाही, ग्रामपंचायतींना अशा पद्धतीचा निधी राज्य शासनाकडून दिला गेला नाही। लोकसहभागामधून CCTV बसवण्यासाठी निधी एकत्र करायचं म्हणलं तर तो गोळा होत नाही। आज पंचायत निर्णय असेल, ग्राम संवाद असेल, मेरी पंचायत ॲप असेल, प्रत्येक मतदारांनी नागरिकांनी डाउनलोड करण्यासंदर्भात यामध्ये सांगितलेलं आहे। पण प्रत्येक व्यक्तीकडे आज ग्रामीण भागामध्ये मोबाईल त्या पद्धतीचा आहे का? यांचे ॲप डाउनलोड करण्यासारखे मोबाईल ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य व्यक्तीकडे आहेत का?
हे सुद्धा अध्यक्ष महोदय तपासण्यासारखी गोष्ट आहे. कर वसुली मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे हे शासनच सांगते, पण अध्यक्ष महोदय त्यामध्ये तफावत अशी आहे की 50% कर माफीचा शासन निर्णय 13/11/25 नुसार ग्रामसभेवर निर्णय सोपवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. भविष्यात नियमित कर भरणाऱ्यांवर कर भरत भविष्यात जे नियमित कर भरू शकतात ते कर भरणार नाहीत. नगरपालिकेसारखी महानगरपालिकेसारखी ग्रामपंचायतीला उत्पन्नाचं कुठलं साधन नाही, मग पैसे आणायचे कुठून अध्यक्ष महोदय? हप्ते पाडून पैसे भरण्यास सांगणे हा एक त्याला उपाय असू शकतो. दंडात्मक तरतुदी करणे हा एक उपाय असू शकतो. अध्यक्ष महोदय, आज ग्रामीण भागामध्ये कुठलाही कर भरायचा म्हणलात किंवा पाणीपट्टी भरायची म्हणली तर ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्याशिवाय लोक करही भरायला जात नाहीत, पाणीपट्टीही भरायला जात नाहीत. आणि असं असताना आज बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये बदल आणणं आवश्यक आहे. पाणी पुरवठ्याचं वीज बिल हे आज औद्योगिक दरानं ग्रामपंचायत आकारतं. आता ग्रामपंचायत पाणी देऊन सेवा करतं, त्यामुळं शेती दरानं हे वीज बिल आकारलं पाहिजे ही मागणी गावगाड्यातून आज अध्यक्ष महोदय येते. लोकवर्गणी प्रति 1000 लोकसंख्येस 2 लाख गोळा करायला या योजनेच्या मार्फत अभियानामार्फत लावलेली आहे. पण एकीकडे कर माफ करायचा शासन सांगते आणि दुसरीकडे लोकवर्गणी गोळा करायला सुद्धा शासन सांगते. या विचारामध्ये या धोरणामध्ये अध्यक्ष महोदय किती फरक आहे? गावगाड्यामध्ये आज शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे, उद्योजकाची परिस्थिती अशी आहे, शासनाच्या धोरणांमुळे ही सगळी लोक मेटाकुटीला मिळालेली आहेत. आणि असं असताना आज गावगाड्यातलं घर चालवताना परिस्थिती अवघड लोकांची झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतीला लोकांनी का म्हणून पैसे द्यावेत हा प्रश्न ग्रामीण भागातल्या लोकांसमोर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आलेला आहे. मी या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की मी ग्रामसेवकांची बाजू घेतोय असं मी म्हणणार नाही, पण उद्या ज्यावेळेस या बाबतीत काम करावं लागेल, आज पंचायत समितीचे BDO असतील, जिल्हा परिषदेचे CEO असतील, हे वारंवार ग्रामसेवकांना फोन करून त्रास देतात. आज रात्री 11 वाजता मेसेज दिला जातो, अचानक 11:30 वाजता VC घेतली जाते. ग्रामसेवकाच्या मनोधैर्याबाबतीत कुठेतरी विचार होणार आहे का? अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे, तुम्ही अनेक तालुक्यांमध्ये तपासून बघा, ग्रामसेवक आज राजीनामे ठेवतायत. एका ग्रामसेवकांवर 2-2, 3-3 गावाचा भार त्या ठिकाणी पडतोय. उद्या गावामध्ये काम करायला जर ग्राम अधिकारीच नसेल तर मग काम करणार कोण? त्यामुळं हे अभियान लोकांच्या माध्यमातून राबवलं गेलं पाहिजे. मी अध्यक्ष महोदय मगाशी द्विधा मनस्थिती एवढ्यासाठी म्हणलं कारण दुःख वडिलांच्या नावाची योजना बंद केलेल्याचं आहेच, पण आनंद यासाठी आहे की RR पाटील स्वच्छ गाव योजनेच्या माध्यमातून जी बक्षिसं दिली गेली होती, बक्षीस मिळवायला किंवा बक्षीस ग्रामपंचायतीकडे वर्ग होण्यासाठी काय प्रोसेस करावी लागायची याचा मी अनुभव घेतलेला आहे अध्यक्ष महोदय. 1-1 वर्ष 1.5 वर्ष बक्षीस सुद्धा जमा होत नव्हतं. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी ग्राम विकास विभागाला विनंती असणार आहे की त्यांनी यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे. ग्रामसेवकांवरती उगाच काहीतरी बोजा टाकण्याची गरज आज ग्राम विकास खात्याने करण्याची आवश्यकता नाही. अध्यक्ष महोदय, दुसरा माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मी खरं तर सदनाचा आभार मानतो अध्यक्ष महोदय. मी सदनाचा आभार मानतो की मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी एक राज्य एक गणवेशाचा प्रश्न मांडला होता. मुख्यमंत्री साहेबांनी त्याची दखल घेतली. पण अध्यक्ष महोदय, मगाशी माझ्या पूर्वी बोलत असताना खरं तर शिक्षण धोरणाच्या संदर्भामध्ये ही धोरणं तयार कोण करते एकदा अध्यक्ष महोदय आमच्या सर्वांची त्यांची गाठ घालून घ्या. मला त्यांना 3च प्रश्न विचारायचे आहेत. जे शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात धोरण तयार करतायत त्यांना माझा पहिला प्रश्न असा असणार आहे की यांना खरंच शाळा चालू ठेवायच्या आहेत का? दुसरा माझा प्रश्न असणार आहे की यांना खरंच गोरगरिबांची पोरं शिकवायची आहेत का? आणि अध्यक्ष महोदय, माझा तिसरा प्रश्न असा असणार आहे, यांना खरंच मराठी भाषा टिकवायची आहे का? अध्यक्ष महोदय, मुंबईसारख्या ठिकाणी एका मराठी शाळेमध्ये एका प्रायव्हेट व्यक्तीला जर जागा देऊन तिथे बिल्डिंग उभा केली जात असेल तर शाळेच्या ठिकाणी अशी इमारत उभी राहतेच कशी? माझ्या पूर्वी वरुण सरदेसाई साहेब बोलत होते. अध्यक्ष महोदय, आज संच मान्यतेचा विषय RTE अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्याला शिक्षण मोफत मिळालं पाहिजे हा धोरण एज्युकेशन विभागाचं होतं. यामध्ये शिक्षण विद्यार्थी प्रमाण यावरून मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झालेली आहे. पूर्वी 36 विद्यार्थ्यांमागे 3 शिक्षक असायचे. विद्यार्थी शिक्षकांची नातं चांगलं असायचं. अनेक विषयांच्या संदर्भामध्ये चर्चा व्हायची. पण आज अध्यक्ष महोदय परिस्थिती अशी आहे,
78 विद्यार्थ्यांच्या मागे 3 शिक्षक दिले जात आहेत, म्हणजे 26 विद्यार्थ्यांच्या मागे आज 1 शिक्षक असणार आहे. अध्यक्ष महोदय, 1 शिक्षक 26 विद्यार्थ्यांवरती कसा लक्ष देऊ शकेल? माझं अध्यक्ष महोदय आपल्याला एकच विनंती अशी असणार आहे की 6 ते 8 या वर्गांमध्ये 20 पेक्षा जर पट संख्या कमी असेल तर या तिन्ही वर्गांना एकच शिक्षक दिला जाणार आहे. आता अध्यक्ष महोदय, 3 वर्गांना 1 शिक्षक कसा काही शिकवू शकेल? अध्यक्ष महोदय, माझं दुसरं मत असं आहे की सायन्स, गणित, समाजशास्त्र, कार्यानुभव, हिंदी, इंग्लिश, मराठी, कला असे महत्त्वाचे विषय असताना 6वी, 7वी, 8वी या 3 वर्गांना एकूण 27 विषय आहेत. आता 27 विषय 1 शिक्षक अध्यक्ष महोदय कसा शिकवेल? यावरती कुठेतरी विचार अध्यक्ष महोदय केला पाहिजे. आपला देश अमेरिकेसारखा झाला पाहिजे असं वाटतं लोकांना, आपला देश चायनासारखा झाला पाहिजे असं लोकांना वाटतं, पण तिथं 15 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक आहे, चायनामध्ये 17 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक आहे. त्यामुळं मी माझ्या पूर्वी काही लोक बोलत असताना डेटा सेंटर वगैरे झालं या बाबतीत शासनाचं अभिनंदन करत होते, पण अध्यक्ष महोदय या बारीक बारीक गोष्टींवरती अध्यक्ष महोदय विचार केला पाहिजे. टीईटीचा आज महत्त्वाचा प्रश्न आहे. 1 सप्टेंबर 2025 ला टीईटीची सक्ती केली. एकच अध्यक्ष महोदय माझी विनंती असणार आहे की 2 वर्षामध्ये 1 ते 8वी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना ही परीक्षा सक्तीची केलेली आहे आणि 53 वर्षापर्यंतच्या पुढच्या शिक्षकांना ही सक्तीची नसून पण त्यांना कुठल्याही पद्धतीची पदोन्नती दिली जाणार नाहीये. अध्यक्ष महोदय, आता एमपीएससी असेल किंवा यूपीएससी असेल यामध्ये जर एखादा अधिकारी परीक्षा देऊन पुढे गेला तर पुन्हा आयुष्यभर त्याला कुठली परीक्षा देण्याची सक्ती नाही. मग शिक्षकांनाच अशा पद्धतीची सक्ती का? अध्यक्ष महोदय, जनगणना आली तर शिक्षक पाहिजे, निवडणूक आली शिक्षक पाहिजे, आज इन्व्हिजिलेशन कुठल्या तरी परीक्षेला द्यायचं म्हणलं तर शिक्षक पाहिजे, पण मग अशा वेळेस तुम्हाला शिक्षकांची अडचण का दिसत नाही? 1 शिक्षक रोज तालुक्याच्या ठिकाणी जातो, त्याचा पूर्ण वेळ शिक्षण अधिकाऱ्याच्या ऑफिसच्या बाहेर बसून जातो. अध्यक्ष महोदय, शिक्षकांना जर अशा पद्धतीने त्रास दिला गेला तर ते विद्यार्थी कसे घडवतील यावर सुद्धा शासनाने विचार केला पाहिजे. त्यामुळे टीईटीच्या बाबतीत राज्य शासनाने पुनर्विचार केला पाहिजे, संच मान्यतेच्या बाबतीत राज्य शासनाने पुनर्विचार केला पाहिजे आणि ग्रामीण भागातला शिक्षक वाचवला पाहिजे, ग्रामीण भागातला विद्यार्थी वाचवला पाहिजे आणि ग्रामीण भागातल्या शाळा सुद्धा वाचवण्याचं काम करावं लागेल. माझ्या एका सांगली जिल्ह्यात 445 शाळा आहेत ज्यांचा 20 पेक्षा पट संख्या कमी आहे. पुढच्या 2 वर्षात 450 शाळा कमी होतील. त्यामुळे या बाबतीत राज्य शासनाने विचार करावा एवढीच मी विनंती आज आपल्याला अध्यक्ष महोदय करतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.